तर बघा आम्ही ते बर्फामध्ये आलेलो आहोत. आम्ही पूर्ण बर्फामध्ये. तर बघा आम्ही खाली आलेलो आहे रूमच्या खाली. तर नमस्कार मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आम्ही पेहलगामला आलेलो आहे हॉटेलवरती. हॉटेलवरनं आता आम्हाला खाली येण्यासाठी आम्हाला ब्रेकफास्टला बोलवलेलं आहे. तर ब्रेकफास्टच्या आधी मी माझा लुक तुम्हाला दाखवते. तर बघा मी इथं थंडी असल्यामुळे कॉटनचे कपडे घातलेले आहेत. सगळं मॅचिंग घातलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही खाली येतो आहे ब्रेकफास्ट करायला. तर चला ते मी दाखवते. आम्हाला बाहेर जाण्यासाठी त्यांनी सांगितले स्वेटर, छत्री, बर्फ पडतोय म्हटले. छत्री, स्वेटर, मफलर, शॉल वगैरे हे सगळं तुम्ही बरोबर घ्या. आमच्या टूर्स मॅनेजरने सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे आम्ही घेतलं आहे. तर ते तुम्हाला मी दाखवते काय काय घेतलं ते. तर बघा ही छत्री आहे, ही कानटोपी आहे आणि ही शॉल आहे. हे पर्समध्ये थोडं खाऊ घेतलेलं आहे जाताना खायला, बिस्किट वगैरे. थोडेसे काजू बदाम तिखट घेतलेले आहे. रस्त्यामध्ये काहीतरी भूक लागली तर खायला, तसे आम्हाला नाश्ता देतातच ते, तरी पण एक्स्ट्रा जवळ पाहिजे म्हणून मी ते घेतलेलं आहे. आमचा ब्रेकफास्टचा मेनू ब्रेड आहे, बटाट्याचे पराठे आहे, दही आहे, पातळ रवा आहे, उपमा आहे आणि चहा कॉफी आहे. आणि बघा इथे दाखवलेलं आहे, हा उपमा आहे. ही मॅगी बनवलेली आहे, मॅगी. हे पराठे आहेत, हे दही आहे. अशा प्रकारे आमचा ब्रेकफास्टचा मेनू आहे. आम्ही आता ब्रेकफास्ट करतो आणि मग फिरण्यासाठी जायचं आहे आम्हाला. तर मी ते तुम्हाला दाखवतेच आहे. या ठेवा तुमच्याकडे तुमची एक आणि त्या तर आम्ही बाहेर फिरण्यासाठी आता निघालो आहे. आम्ही स्वेटर, हँडग्लोव्स, टोपी, स्वेटर, शॉल, आम्ही सगळे लेडीज आता बसलेला एक एक घेत आहे. ही आमची मिनी बस आहे, आमची सीट आहे ते, या सीटावर मी बसलेली आहे. वगैरे 1-2 वर्षापूर्वी तो इथे थोडासा जरा पूर आला होता, त्याच्यामध्ये ते व्हॅनिश झालेलं आहे. नाही तर ते तिथे घर होतं, त्या पिक्चर मध्ये दाखवलेलं ते पण होतं त्या ठिकाणी, पण ते आता नाहीये तिथे. पण ती व्हॅली छान आहे, अजूनही त्यांनी जतन केली चांगली ती. प्रत्येकाने हँडग्लोव्स घेतलेले आहेत, कारण चंदनवाडीला बऱ्यापैकी बर्फ आहे. आता मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितलं मला तिकडे हवा पण चालते जरा, त्यामुळे आपल्याला थंडी जाणवेल तिकडे. त्यामुळे प्रत्येकाने हँडग्लोव्स आणि ह्या सगळ्या गोष्टी बरोबर ठेवाच. ज्यांना जास्त वाजायला लागेल, आणि मी प्रत्येक तुमच्या बरोबर असणार आहे. शक्यतो ग्रुप बरोबर चाला, असे इंडिव्हिज्युअल इकडे तिकडे जाऊ नका. फोटो आपण एकत्र बऱ्यापैकी काढूच सगळ्यांचे. मी बऱ्याच जणांचे फोटो मी काढणार आहेच, ते मी ग्रुपवर टाकणार सगळ्यांचे. म्हणजे काय होतं, मग प्रत्येक जण स्वतःचे फोटो काढण्यात वेळ घालवतो आणि आपण प्रत्यक्षात जे बघायला आलोय ना ते बघणं राहून जातं. फोटोच्या नादामध्ये साईट बघितली जातच नाही, आणि मग नंतर ते फोटो जेव्हा अरे हे इतकं छान होतं का, आणि डोळ्याने आपण काहीच पाहिलेलं नसतं, ते फक्त फोटो नंतर पाहत बसतो आपण. त्यामुळे पहिले 15-20 मिनिटं आधी ते सगळं बघा डोळ्याने, आणि मग फोटोग्राफी करायला चालू करा. लक्षात ठेवा त्या गोष्टी. आणि अशा कुठेही आधेमध्ये काही खरेदी करू नका, हे प्रचंड फसवेगिरी आहे. हा ओरिजिनल माल कुठलाही नसतो. इथे शॉप्स आहेत प्रॉपर, त्या हिशोबाने बघा. मी घेऊन जाईल त्या ठिकाणी तुम्हाला. कुठल्याही दुकानामध्ये निंबाळकरांचं कमिशन नाही. तुम्हाला जिथे आवडेल, जिथे तुम्हाला रेट पटेल, तिथेच तुम्ही खरेदी करायची. मी कोणालाही याच दुकानातून घ्या असं इन्सिस्ट करणार नाही. माझं कुठेही कमिशन नसतं, कारण बऱ्याच ठिकाणी या गोष्टी घडतात. थोडक्यात त्यांनी सांगितलंय तुम्हाला, त्याच्यावरून तुमचा अंदाज आला असेल. त्यांचा फोर्स असतो की तुम्ही तिकडेच घ्या, इकडेच घ्या. त्याच्या मागे हीच कारणं असतात सगळी. त्यामुळे आपण त्या गोष्टीपासून वाचलं पाहिजे आपण, कारण आपला कमिशन खाणं हा आपला व्यवसाय नाही. बसमध्ये बसलेला आमच्या मॅनेजरने भरपूर माहिती सांगितली आपल्याला.
पण खरेदी केली इथे। हे असे 2 टॉप घेतले मी पण। इसका ये जैसे किया वैसा प्राइसिंग करो। आणि एक स्वेटर घेतलं। आता इकडे फार थंडी आहे। आमचे टूरचे लोक बसलेले, मॅनेजर बसलेले आहेत त्यांच्याशी। मी पण 2 टॉप घेतले, एक स्वेटर घेतलं, एक टोपी घेतली। मी तुम्हाला तिथं हॉटेलवर गेल्यावर त्याचे कलर दाखवेलच। आम्ही खरेदी करून वगैरे आलो आहे, बसमध्ये बसलो, आता हॉटेलवर जातोय। आता रात्री तसंच बघा बाहेरचं हे, बाहेरचं वातावरण फार थंडी इकडे। दुकानाने दाखवले का तू तुझ्या दाखवले। तर बघा आम्ही इथे बर्फामध्ये आलेलो आहोत। आम्ही पूर्ण बर्फामध्ये आहे आणि फोटो काढतो इथे सगळे पर्यटन लोक। आमचा ग्रुप इकडे आहे। थंडी आहे इकडे। मी स्वेटर, कान टोपी, सॉक्स सगळे घातलेले बघा, पूर्ण बर्फ आहे। पूर्ण बर्फ आहे। बघण्यासारखं आहे खूप। आमच्या काही उभे आहेत तिकडे, आमचे टूर्स मॅनेजर आहेत। तर जॅकेट वगैरे बघा मिळतात, ते लोक घेतात इथे जॅकेट वगैरे, थंडीसाठी मिळतात। इथं बघा हे सगळं सुकवलेलं आहे, चेरी वगैरे, मनुके, आवळा। ड्रायफ्रूटचं आहे ते, कपडे, शॉल वगैरे। बर्फ बघा, वरती बर्फ आहे पडलेला। हा पर्यटन आलेलं आहे। तर बघा आम्ही फिरून आलो, फोटो काढले आणि मला काही 2-3 सबस्क्रायबर पण मिळाले त्यांनी पण। आणि खूप छान, ते पुण्याचे होते, ते माझा व्हिडिओ बघतात। तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही रेखा ठोसरे आहेत का? म्हटलं हो। ते पण फिरायला आलेले आहेत। तर आमचे लोक आता फिरून झाले, त्यांचे फोटो वगैरे काढले, मी स्लो मोशन पण काढलं। आता आम्ही बसमध्ये बसणार आहोत। करू नका आणि मला हात पण मारू। काहीच्या काही विचित्र हात मारता येते। तर माझा ब्रेकफास्ट झाला आहे, तर मी बाहेर आलेली आहे। बाहेरचं वातावरण इतकं गार आहे आणि हा जो दिसतो ना, हा पूर्ण बर्फ आहे, डोंगरावरती पडलेला, एकदम बर्फाचं वातावरण झालेलं, त्याच्यामुळे एकदम अंधक आहे, काही सुद्धा दिसत नाही, डोंगर कुठे आहे काय। बघा हे घरं आहेत, इतकी थंडी आहे ना इथे, फार थंडी आहे। तर मी तुम्हाला इथलं वातावरण सगळं दाखवते। हा काश्मीरी भाग आलेला आहे। आम्ही हॉटेलवरनं खाली आलेलो आहे ब्रेकफास्ट करायला आणि थोडं ऊन पडलेलं आहे, त्या उन्हामध्ये आम्ही बसलो आहे। तर म्हटलं चला यांना थोडंसं डोंगर वगैरे दाखवू, बर्फ वगैरे दाखवतो। तो बर्फ इतका झाकलेला आहे ना, तर तो बर्फ यात दिसतच नाही बघा, थोडा थोडा दिसतोय। आणि ही झाडे आहेत बघा, किती उंच उंच झाडं आहेत। ही ते आमची बस आहे, मिनी बस। आता सगळ्यांचे ब्रेकफास्ट झाले, आता बाहेर जाण्याची तयारी आमची। कोणी घोड्यावर बसते, कोणी कुठे बसतं, कोणी
याच्यात बसते डोलीमध्ये. तर मी कशात बसते ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. फार गर्दी आहे इथे पर्यटनाची, कारण हा मोसम आहे बघण्यासारखा. बघा बर्फ पडलेला आहे. आरू व्हॅली म्हणतो याला, काश्मीरमध्ये आहे आरू व्हॅली हे जे नाव आहे. तर बघा आम्ही खाली आलेलो आहे, रूमच्या खाली शेकोटी केली आहे आम्ही इथे. आम्ही सगळे इथं मेंबर बसले आहोत. फिर से बंद कर दिया भैया. रिदम पकड़ रहे और आप बंद कर रहे. तर आता आम्ही आमच्या रूममध्ये आलेलो आहोत. आता संध्याकाळी आता आम्ही 7लाच जेवणासाठी जाऊ खाली. त्यावेळेसच मी तुमच्याशी सगळं बोलेल, संध्याकाळचा मेनू दाखवेल तुम्हाला. आता आम्ही थकून आलोय, खूप थंडी वाजते इथं, तर थोडा आराम करते मी आणि नंतर मग तुमच्याशी बोलेल परत. तर बघा आता आम्ही खूप थकलेलो आहोत, जेवणाची पण इच्छा नाहीये. त्याच्याकरता माझा व्हिडिओ मी इथं एंड करते. तर व्हिडिओसाठी मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला उद्या भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.